पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अत्यंत महत्त्वाचं मोठं आणि खळबळजनक वक्तव्य केलंय। सत्ता संघर्षाचा स्फोट पुढच्या काळात पाहायला मिळेल असं पटोलेंनी म्हटलं। मुनगंटीवारांचं जे काही चाललं ते फडणवीसांना माहिती असं पटोलेंनी सांगितलेलं आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दिल्लीमध्ये एक मोहीम सुरू आहे असं नाना पटोलेंनी म्हटलं। दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपात एक गट सक्रिय आहे असा खळबळजनक दावा नाना पटोलेंनी केला आहे। मुनगंटीवारांचं जे काही चाललेलं आहे ते फडणवीसांना पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे कुठं कुठं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम मुख्यमंत्री पदातून काढायची जे भाजपचा एक गट जो सक्रिय झालेला आहे त्या सक्रिय गटामध्ये काय काय चाललेलं आहे ते मुख्यमंत्र्यालाही माहिती आहे। तर भाजपमध्ये या सत्ता संघर्षाचं केवढं मोठं स्फोट पुढच्या काळात होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। कुठला गट भाजपचा सक्रिय झाला असं वाटतं आणि कशासाठी? त्याच्यात भाजपमध्ये गट आहेतच ते काही सांगतील पण त्यांना माहिती आहे गट आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात एक मोहीम दिल्ली लेवलवरही चालूच आहे। त्यामुळे मुनगंटीवारांना मंत्री केलं नाही म्हणून त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका नगरपालिका नगरपंचायतमध्ये मांडली की मला ताकद दिली जात नाही, मला मंत्री केलं गेलं नाही। हे त्यांना त्यांच्या मनातलं ते बोलून दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय चाललेलं हे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मुनगंटीवारांचं जे काही चाललं ते फडणवीसांना माहिती आहे। सत्ता संघर्षाचा स्फोट पुढच्या काळात पाहायला मिळेल असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दिल्लीमध्ये एक मोहीम सुरू असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपात एक गट सक्रिय असा खळबळजनक दावा आता नाना पटोलेंनी केल्यानं राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं विधान केलंय। सत्ता संघर्षाचा स्फोट पुढच्या काळात पाहायला मिळेल असं पटोलेंनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।